नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या डिजिटल टेक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण इथं नवनवीन असे माहितीपूर्ण असे शेती संबंधी तसेच डिजिटल टेक संबंधी सर्व काही व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील। मागच्या व्हिडिओप्रमाणे तुम्हाला कांद्याचं अनुदान नक्की जमा झालं असेल, एकदम अचूक व्हिडिओ होता आपला, त्याप्रमाणे कांद्याचं अनुदान जमा झालं। तसंच आजचाही पण व्हिडिओ आहे, जे काही सोयाबीनचं अनुदान आहे ते मिळणार आहे, त्यासंबंधी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा झाली आहे। काल लोकसभा निवडणुकांमध्ये यंदा राज्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न प्रामुख्याने पुढे आला आहे। त्यातच गेल्या काही महिन्यात सोयाबीनचे दर चांगलेच घसरले आहेत, त्यामुळे विरोधकांनी ऐन लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करत शेतकऱ्यांच्या सोयाबीन दरावरून आवाज उठवला। विशेष म्हणजे मोदींनीही धाराशिवमधील सभेत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना साथ घालण्याचं दिसून आलं। मोदींनी गेल्या 10 वर्षात आणि काँग्रेस सरकारमधील दराची आकडेवारीच जाहीर केली, त्यातच आता राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही गुड न्यूज दिली आहे। भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे हे अहमदनगरमध्ये आले होते। येथील सभेत शेतकऱ्यांना पैसे देण्याची घोषणाच त्यांनी केली आहे। त्यामुळे एक प्रकारे निवडणूक काळात आचारसंहिता असल्याने कुठलीही घोषणा करता येत नाही किंवा मतदारांना आमिष दाखवून मत वळवण्याचा प्रयत्न करण्यात येत नाही। मात्र आता कृषी मंत्र्यांनीच थेट घोषणा करून तारीखही सांगितल्याचे आता विरोधी पक्षातील नेते काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 5,000 रुपये देणार असल्याची घोषणाच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली। येत्या 12 जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती धनंजय मुंडेंनी लातूरमधून दिली। खरीपातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 4,500 कोटी रुपयांचे पॅकेज सरकारने जाहीर केले आहे। या पॅकेजच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणाही धनंजय मुंडे यांनी केली। दरम्यान मात्र कापसाचं क्विंटलवर द्यायचं की हेक्टरवर द्यायचं हे फक्त अजून ठरवायचं राहिलं आहे, त्यामुळे तेही लवकरच ठरवलं जाऊन कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही लाभ मिळवून देण्यात येणार आहे। हे पैसे 12 जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील असं धनंजय मुंडे साहेब यांनी सांगितलं आहे। मात्र या संबंधीचा कुठल्याही प्रकारचा GR अजून जाहीर झालेला नाही। या घोषणेनंतर आचारसंहिता चालू आहे, यामध्ये या घोषणेनंतर विरोधक काय आवाज उठवतील हेही बघितलं जाईल। त्यामुळे अजून या घोषणेचं कुठल्याही प्रकारचा GR जाहीर झाला नाही। मात्र सध्या जी काही लोकसभा निवडणूक चालू आहे, त्या लोकसभा निवडणुकीनंतर लगेच विधानसभा निवडणूक आहे, त्यामुळे कोणतीही गोष्ट जाहीर करायची आणि ती द्यायची नाही असं या काळात तरी होणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना जे काही हे अनुदान आहे ते नक्की मिळेल। या संबंधीचा कुठल्याही प्रकारचा GR जर आला, तो जाहीर झाला तर आपल्या या चॅनलवरती लगेच सांगितलं जाईल। त्याकरता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या टेलिग्राम चॅनललाही जॉईन व्हा। त्यामुळे अशा प्रकारच्या नवनवीन अपडेट्स तुम्हाला आम्ही वेळोवेळी येत राहू। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा। धन्यवाद।